साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर ग्रामपंचायतीच्या आर्थिक अनियमिततेबद्दल वरूर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब रमेश मस्के यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्याकडे 30 जून 2025 रोजी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर मस्के यांनी या संदर्भात गेले 6 महिने या तक्रारींचा पाठपुरावा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे केला। त्यांना यासाठी वेळोवेळी उपोषणाचा मार्गही अवलंबावा लागला। अगदी त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यावेळेस उपस्थित झाला होता, परंतु तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी याला दाद न देता खोटे आम्हाला पाठवणे, वेळेत न पाठवणे, आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला वाचवणे, अहवालाची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देणे, फोन न उचलणे अशा मोठ्या संघर्षाला मस्के तोंड द्यावे लागले। या काळामध्ये मस्के यांच्यावर अगदी खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार घडले। परंतु मस्के यांनी कोणतीही तमा बाळगता या झालेल्या आर्थिक अनियमिततेचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर बुधवारी 25 मार्चला अंतिम अहवाल हा मस्के यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला। सदर अहवालामध्ये 3 ग्रामसेवक, 1 ग्रामपंचायत कर्मचारी आणि 1 विद्यमान सरपंच यांच्यावर सदर पंचायत समितीने दोषारोपपत्र सादर केले आहे आणि पुढील कारवाईसाठी तो अहवाल कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवला आहे। नमस्कार, मी काकासाहेब रमेश मस्के, मुक्काम पोस्ट वरूर बुद्रुक, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। गेल्या 6 महिन्यांपूर्वी वरूर ग्रामपंचायतच्या कारभारातील अनियमितता व विकास कामे ठप्प पडलेली हे बघून एक जबाबदार ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी व माझ्या सहकारी विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचायत समितीकडे वरूर बुद्रुक ग्रामपंचायतच्या दप्तर चौकशीची मागणी केली होती। या मागणीनंतर चौकशी समिती स्थापन होऊन चौकशी समितीचा अंतिम अहवाल तब्बल 6 महिन्यानंतर आज माझ्या हाती पडलेला आहे। या अहवालामध्ये विद्यमान सरपंच व 3 तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती दोषारोप सिद्ध झाले असून कामातील अनियमितता, अपहार, भ्रष्टाचार, त्याचबरोबर निधी अखर्चित ठेवणे, दिव्यांग निधी असेल, दलित वस्तीतील शासन नियमाप्रमाणे बंधनकारक असणारे निधी असेल, महिला बालकल्याणचा निधी असेल, त्याचबरोबर गावातील कर्मचारी यांच्यावरती नियंत्रण न ठेवणे यासारख्या असंख्य बाबीनुसार सदरील सर्वांवरती उचित कारवाई दोषारोप सिद्ध झाले असून याबद्दल मी पंचायत समिती प्रशासनावरती विश्वास ठेवून समाधानी आहे। त्याचबरोबर आर्थिक अनियमिततेचा विषय आहे। सदरील जो अहवाल आहे या अहवालामध्ये जे दोषारोप सिद्ध झाले आहे, ज्यामध्ये कायमस्वरूपी जो अपहार दाखवण्यात आला आहे तो अत्यंत म्हणजे अल्पशाच म्हणावं लागेल, कारण अहवालामध्ये पाणीपट्टीचं वसुली, थकीत, जमा खर्च याचा ताळमेळ बसत नाही अशा पद्धतीचा अहवाल आणि ग्रामपंचायतच्या दप्तरी बरेचसे लाखो रुपयांच्या रकमांचे अभिलेख हे गहाळ आहेत। त्या संदर्भातही आम्ही तक्रारी दाखल केलेल्या होत्या, परंतु जो अहवाल आलाय यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी 22.5 लाखाच्या ऑनवर्ड या ठिकाणी सर्व अपहार आहे, जो या सर्वांनी संगनमताने केलेला आहे। परंतु यामध्ये चौकशीसाठी जे काही दप्तर उपलब्ध झालं त्या दप्तरात जी तपासणी झाली तर त्या तपासणीमधून जो अहवाल आलाय तर त्यातले जे दोषारोप आहे ते अत्यंत अल्प आहे। केवळ बोटर मोजण्यात लाखो रुपयांची रक्कम त्यात आहेत। यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी विषय असा आहे की यामध्ये पंचायत समिती कार्यालयाने जी काही चौकशी आहे ती 6 महिने लांबवली। यामध्ये वेळोवेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना सहकार्य करण्यात आल्याचं माझ्या निदर्शनात आलेलं आहे। तसं माझा 100% समज आहे। अनंतर यामुळेच तर मला 3 ते 4 वेळेस आमरण उपोषण करावं लागलं। ग्रामपंचायत पातळीवरती 7 दिवस, पंचायत समिती ठिकाणी 2-3 दिवसांची 2-3 आमरण उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आली। आमरण उपोषण करण्यामागचं कारण होतं की मुदतीत जे अर्ज होते ते निकाली काढले जात नव्हते, मुदतीत चौकशी समिती येत नव्हती, दप्तर चोरी गेल्याचे अर्ज असून त्यावरती वेळेत कारवाई होत नव्हती। राजकीय हस्तक्षेपाबद्दल मला नाही वाटत की कोणी राजकीय हस्तक्षेप केलेला आहे, कारण राजकीय विषय कधी निदर्शनात माझ्या आला नाही। परंतु
जे काही पंचायत समितीचे अधिकारी आहेत यांनी 6 महिने ही चौकशी लांबवली. यामध्ये आमचेही अर्ज भरपूर होते, हेही मला मान्य आहे. परंतु की जे काही खुलासे सादर करण्याचे, दप्तर सादर करण्यात सरपंच असन, विद्यमान ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी असतील, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी असतील, यांनी संगनमताने सदरील भ्रष्टाचार लपवण्यासाठी किंवा सदरील कारवाई थांबवण्यासाठी वेळ काढूपणा करून निश्चितच हे केलेलं आहे. त्या निश्चितच वेळेत पुरावे सादर केले नाही. आज जे दप्तराची तपासणी झाली ती पण 100% दप्तर काय त्यांनी काही सादर केलं नाही तपासणी समितीकडे. पाणी पुरवठ्याचा विषय असेल किंवा खोट्या कर पावत्यांचा विषय असेल, असे असंख्य विषय लपवले गेलेले आहेत. यामध्ये जर कर वसुलीचा जर विषय जर 100% जर तपासणीत आला तर आणखी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नाही. जे काही चौकशी झाली त्यामध्ये जे दोषारोपवर मी समाधानी आहे. परंतु जे पेपर किंवा जे अभिलेख तपासणी समितीला जे समोर आलेच नाही किंवा विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची जबाबदारी असतानाही त्यांनी ते सादर केले नाही. सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बफूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.